10-12 वर्ष झाले आमच्या हिरे आटते तर आम्हाला पाणीच नाही राहते। त्याच्यात जंतू राहतात, पोट दुखते, हातपाय दुखतात। नळाचं पाणी असते ते आम्ही पित नाही, ते पण ते तिकडचं तळ्याचं पाणी असते ना। 10-12 वर्ष झाले आमच्या हिरे आटते तर आम्हाला पाणीच नाही राहते। टँकर येऊन राहिले म्हणून आता पाणी थोडंसं काही आम्ही चांगलं पिऊन राहिलो, नाही तर आमच्या गावात निरा पाणीचंच टेन्शन आहे आम्हाला। काय टँकर कुठे येतो? आता टँकरचं जरा चांगलं पाणी येऊन राहिलं, नाही तर पुढे ते हिरीचं पाणी निरा खराब पाणी राहते। त्याच्यात जंतू राहतात, पोट दुखते, हातपाय दुखतात, हे अशी बिमारी येते। साधारणतः तुम्ही इथे विहीर ही तुमच्या गावात 1 मीटर कान जरा लांबच आहे। काय सकाळपासून लहान पोरं देखील तुमच्या इथे सगळे लेकरं बाळ घेऊन येतो आम्ही पाण्याला, कधी पाणी सरला नंतर। आता हे टँकरचं पाणी आहे तर आम्हाला जरा टेन्शन जराची दूर झाले। दिवसभर पाण्यासाठी दिवसभर पाणीच भरतो आम्ही। मजुरी काहीच नाही आम्हाला, कायची मजुरी? पाणी सुधरू नाही देऊन राहिलं, कशी मजुरी आणू आम्ही? संसार चालवायचा कसा सांगा ना आता। नाव विमला आहे माझं। दिवसभराचं काम कसं चालतं? पाणी मिळालं? आम्हाला रोज संध्याकाळी सकाळी पाणीसाठी यायला लागते इथं। नळाचं पाणी असते ते आम्ही पित नाही, ते पण ते तिकडचं तळ्याचं पाणी असते ना, म्हणून आम्ही ते पाणी पित नाही। ते म्हणजे तळ्याचं पाणी आहे, कारण ते पाणी म्हणजे काय खूप हे असते, असं गाठासारखंच पाणी असते। आम्हाला आंघोळ करायला हेच पाणी न्यायला लागते। नाही तर तुम्ही लग्न करून इथं आल्यात तेव्हापासून अशी इथे भासते? हो अशीच आहे, अशीच हो। दरवर्षी 3 वर्ष तरी मी लग्नाले। प्रशासनाकडून काही उपाययोजना करण्यात येत नाही? नाही, फक्त हे टँकर जेव्हा काय म्हणजे बरसातमध्ये नाही येते, पाऊस पडते तेव्हा नाही येते टँकर। आता म्हणजे टँकर चालू झाले ना, नाही तर खळू यायला लागते पाणी इथून। इथे सगळे लोक एकत्र येतात, इथे गर्दी नाही होत? गर्दी मग नंबरवारी लावतो ना, नंबरवारी लावतो। इथून पाणी 1 किलोमीटर पर्यंत नेणं आणणं कशी कसरत आहे? म्हणजे काय डोक्यावरच नेतो ना मी। दुसरं काहीच नाही पाहिजे आम्हाला, म्हणजे नळाचं पाणी पिण्यासाठी म्हणजे हे सुविधा करून दे तुम्ही फक्त, आता बस। नाव काय तुमचं? पूजा निखाडे।